नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न जे आहेत ते स्पष्टीकरणासह इथं बघणार आहोत. आपण जर बघितलं तर चालू घडामोडी जे आहे तर ते मीडियम स्वरूपाचं आलं होतं. काही प्रश्न जे होते तर ते मुलांना बरेचसे माहीत नसेल आणि काही जे होते तर त्याचे सोर्सेस जे आहेत ते आपल्याला इझिली मिळून जातात. म्हणजे कोणत्या एका पुस्तकामध्ये कव्हर होईल असे सगळे प्रश्न होते, त्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी रेफर करण्याची गरज होती. मग आपण जर बघितलं तर 15 पैकी जवळपास मी असं म्हणेल की 12 तरी प्रश्न जे आहे ते सॉल्व्ह करण्यासारखे होते, त्याची उत्तरं तुम्हाला आली पाहिजे होती. मग बघूया आता कोणकोणते प्रश्न आहेत, काय त्याबाबतचं उत्तर आहे. तर बघूया, 19वी अलिप्त राष्ट्रीय चळवळ जी आहे, नॉन अलाइन्ड मुवमेंट, तुम्ही ऐकलं असेल की भारत जो आहे तो नॉन अलाइनमेंट मुवमेंट भारताने स्वीकारली होती आणि तिचा पार्ट झाला होता. म्हणजे भारत कोणत्याही एका पक्षाची बाजू न घेता स्वतंत्र राहण्याचा विचार जो आहे तो भारताने घेतला होता. आपण जर बघितलं तर स्वतंत्र म्हणजे मीन्स कसं, ठीक आहे, तर स्वतंत्र मीन्स इथं काय म्हणतोय मी तर ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. जसं की कोल्ड वॉर वगैरे सुरू झाला होता भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर. रशियाचा एक गट होता आणि अमेरिकेचा एक गट होता. मग आपण जर बघितलं तर आपण काय केलं होतं, काही लोकांनी रशियाचा गट जॉईन केला. आपला रशिया मित्र होता आहे, पण आपण रशियाचा गट जॉईन नव्हता केला. बरेचसे देश अमेरिकेसोबत होते, तेव्हा रशिया नव्हता, तेव्हा USSR होता, सोव्हिएत रशिया होता. मग आपण जे आहे ते आपण स्वतंत्र राहिलो होतो. आपल्याबरोबर बरेचसे देश जे आहे ते स्वतंत्र राहिले होते आणि मग त्या देशांनी काय केलेलं आहे, स्वतंत्र राहिलेल्या देशांनी एक नॉन अलाइन्ड आपण म्हणूया संघटना जी आहे तिची स्थापना केलेली आहे. आणि मग त्याची आपण जर बघितलं तर एक 2 ते 3 वर्षात परिषद जी आहे ती आयोजित करण्यात येते. मग 19वी परिषद जी आहे ती कंपाला युगांडामध्ये आयोजित करण्यात आली होती. पुढे जाऊया, 2024चा रसायनशास्त्राचा पुरस्कार जो आहे तर तो कोणाला देण्यात आला. आता बघा मित्रांनो, या वर्षी जे काही क्वेश्चन आलेले आहे म्हणजे आपण 2024 वर्षातीलच क्वेश्चन आपल्याला इथं बघायला मिळत आहे. मग आपण जर बघितलं 2024चा जो काही रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार होता तो डेव्हिड बेकर यांना मिळाला होता. कशासाठी, तर त्यांनी प्रोटीनचं डिझाईन बनवलं होतं, कम्प्युटेशनल प्रोटीनचं डिझाईन जे आहे तर ते त्यांनी बनवलं होतं. त्यानंतर डेमिस हॅसाबिस आणि जॉन जम्पर यांना मिळाला होता. या दोघांनी मिळून जर आपण बघितलं तर प्रोटीनचं स्ट्रक्चर जे आहे तर त्याचं प्रिडिक्शन केलं होतं. प्रोटीनचं डिझाईन आणि प्रोटीनच्या स्ट्रक्चरचं प्रिडिक्शन याबाबत या तिघांना रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. बघा मित्रांनो, पुढील पैकी कोणत्या अभ्यासाशी प्रसिद्ध अभ्यासक रणजित गुहा हे संबंधित आहे. आता बघा, रणजित गुहा जे आहे तर त्यांनी काय केलेलं आहे, तर भारतावर एकेकाळी इंग्रजांचं काय होतं, राज्य होतं, इंग्रजांचं राज्य होतं. याला म्हटलं तर वसाहतीचा काळ किंवा कॉलोनियल पिरियड असं त्याला म्हटलं जातं. मग सबाल्टर्न अभ्यास म्हणजे काय, तर वसाहतीचा काळानंतर भारताच्या किंवा एकूणच इंग्रजांचं किंवा अदर कंट्रीचं ज्यांच्यावर राज्य होतं तर प्रत्येक देश कॉलनाइज झाल्यानंतर त्याचे इम्पॅक्ट त्या देशावर काय होतात तर त्याबाबतची जे काही पुस्तकं असतात त्यांना सबाल्टन आपण म्हणूया सबाल्टन पुस्तकं किंवा सबाल्टन अभ्यास म्हटला तर त्यांची एक सबाल्टन सोसायटी आहे, तर त्यांच्या मार्फत ही पुस्तकं जी आहे ती प्रकाशित केली जातात. मग आपण जर बघितलं तर डोमेनियन असे त्यांची एलिमेंटरी ऍस्पेक्ट, आता इथं प्रॉपर नाव तर नाहीये, रूल ऑफ प्रॉपर्टी फॉर बेंगॉल, मग बेंगॉलमध्ये काय त्याचे परिणाम झाले. त्यानंतर जर बघितलं तर हिस्ट्री ॲट द वर्ल्ड, लिमिट ऑफ वर्ल्ड, असे काही पुस्तक आपल्याला इथं बघायला मिळतात. ठीक आहे, तर तुम्हाला समजलं असेल की मला काय म्हणायचंय. तर वसाहतवादानंतरचे किंवा वसाहतीची जे काही देश बनले आहे तर त्यानंतरच्या देशांच्या परिस्थितीचा अभ्यास, थोडक्यात त्याला सबाल्टन अभ्यास म्हणायचं, तर त्याविषयी रणजित गुहा यांची पुस्तकं आहेत. यानंतर पुढे जाऊया, लोकपालाचे अध्यक्ष म्हणून फेब्रुवारी 2024 मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आली. तर बघा, यावर आपण करंटचं एक मॅरेथॉन सेशन घेतलं होतं, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की न्यायमूर्ती अजय खानविलकर जे आहे ते नवीन लोकपाल जे आहे ते बनलेले आहे. त्यांनी पिनाकी चंद्र घोष यांची जागा घेतलेली आहे. आपण जर बघितलं तर प्रदीप मोहंती यांनी कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम बघितलं होतं. मग त्यानंतर पिनाकी PC घोष यांच्या नंतर परमनंट अध्यक्ष जे आहे ते अजय माणिकराव खानविलकर हे बनलेले आहे. ऑप्शन क्रमांक 1 इथं उत्तर असणार आहे. तर दुसरे आपण जर बघितलं तर लोकपाल हे आहे, दुसरे लोकपाल. मग त्याचबरोबर संजीव खन्ना जे आहे ते आपले न्यायमूर्ती बनले होते. म्हणजे लोकपालावर प्रश्न विचारण्यात आला होता.
पुढे जाऊया. पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी स्विच दिल्ली ह्या अभियान जोडले गेले आहे? तर बघा, दिल्लीमध्ये जी मेन समस्या आहे ती प्रदूषणाची आहे आणि प्रदूषणाची समस्या टॅकल करण्यासाठी ईव्ही इलेक्ट्रिक व्हेकलकडे जास्त लक्ष दिलं जातं, इलेक्ट्रिक व्हेकलवर. आणि त्याचबरोबर कृत्रिमरित्या पाऊस पाडून काय करणं, तर दिल्लीचं प्रदूषण दूर करणं, या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं जातं. म्हणजे प्रदूषणावर उपाय म्हणून एक स्विच दिल्ली नावाचा उपक्रम जो आहे तो दिल्लीमध्ये सुरू करण्यात आला. पारंपरिक वाहनापासून इलेक्ट्रिक वाहनांकडे स्विच होणं हा त्या पाठीमागचा उद्देश होता. पुढे जाऊया. नोव्हेंबर 2024 अखेर आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष कोण होते? तर आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष जे आहे ते मासात्सुगु आसाकावा हे होते. असे जर क्वेश्चन जे आहे ते जर तुम्हाला टॅकल करायचे असेल तर अशा क्वेश्चनसाठी डेली करंट अफेअरचं सेशन तुम्ही फॉलो केलं पाहिजे. म्हणजे कसं होतं की आपण काही एडीबी बाबत न्यूज बघितली, एशियन डेव्हलपमेंट बँक, तर आपण लगेच काय करणार, तर त्याबाबतचे अध्यक्ष कोण आहे सध्याचे त्यावर कंटिन्यू चर्चा करणार. मग हे कुठंतरी ऐकल्यासारखं वाटतं आणि एक्झाम मध्ये आपण त्याला बरोबर टिक करतो. यानंतर राष्ट्रीय मतदार दिवस जो आहे तो 25 जानेवारीला सेलिब्रेट केला जातो. आपण जर बघितलं तर जे काही आपलं निवडणूक आयोग आहे तर त्याची स्थापना जी आहे ती 25 जानेवारी 1950 रोजी झाली होती. आणि या तारखेच्या स्मरणार्थ आपण काय केलं होता, तर मतदार दिवस सुरू केला होता. 2025 मध्ये 14वा मतदार दिवस जो आहे तो सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. पुढे जाऊया. 2024च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जे काही प्रमुख स्पॉन्सर होते, प्रायोजक होते, ते कोण कोण होते? प्रमुख स्पॉन्सर प्रायोजक होते. आता हा क्वेश्चन आपण चॅलेंजिंग म्हणता येईल. ज्यांनी वाचला नसेल तर त्यांना असं वाटेल की बाबा एकच असेल किंवा दोनच असेल. तर हे सगळेच काय होते, स्पॉन्सर होते. अदानी ग्रुप. काही मुलांना वाटलं असेल की अदानी आहे मग रिलायन्स असेल का, ठीक आहे, असं पण वाटू शकतं. म्हणून अदानी होते, बीपीसीएल होती, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, आदित्य बिर्ला कॅपिटल आणि रिलायन्स फाउंडेशन, सगळेचे सगळे होते. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. सप्टेंबर 2024 मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात विश्व शांती बुद्ध विहाराचं उद्घाटन केलं? तर विश्व शांती बुद्ध विहाराचं उद्घाटन जे आहे ते उदगीरमध्ये करण्यात आले, लातूरमध्ये. तर वन लाईनर क्वेश्चन असे आपल्याला विचारले जाणार. तुम्ही बघितलेलं आहे की कशा प्रकारे वन लाईनर क्वेश्चनचं प्रमाण तुम्हाला हे पेपर्स मध्ये बघायला मिळत आहे. त्यानंतर कोणत्या संस्थेने संयुक्तपणे पीएचडी विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधकांसाठी भीमरेन नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे? तर भीमरेन नावाचा उपक्रम जो आहे तो परराष्ट्र मंत्रालयाने आणि बंगालच्या उपसागराचा आंतर सहकारी संस्था कार्यक्रम या दोघांनी मिळून हा उपक्रम सुरू केलेला आहे. मित्रांनो, अजून काही क्वेश्चन आहे पण तुमच्यासाठी एक अपडेट की राज्यसेवेची डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार दुसरी जी बॅच आहे ती 7 जून पासून सुरू होणार आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेची विजयश्री बॅच सध्या आपल्याकडे सुरू आहे आणि आपण नवीन बॅच सुद्धा सुरू करणार आहोत. त्याचबरोबर कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी साठी फाउंडेशन बॅच आहे. गटक मुख्य परीक्षेसाठी सुद्धा आपली बॅच येणार आहे आणि यशस्वी बॅच जी आहे ती ग्रुप बी मुख्य परीक्षेसाठी आहे. या रिव्हिजन नोट्स मधून खूप सारे क्वेश्चन आलेले, तर तुम्ही या रिव्हिजन नोट्सचा लाभ घेऊ शकता. यासाठी अभ्यास मित्र ॲप डाउनलोड करा आणि तिथं कुपन कोड टाका मित्रांनो, अभ्यास 10 नावाचं, तुम्हाला ॲडिशनल डिस्काउंट मिळेल. बघा पुढे जाऊया. भारतातील पहिले लव्हेंडर फार्म जे आहे, दोन वर्षापूर्वीच न्यूज आहे, भारतातील पहिले लव्हेंडर फार्म जे आहे ते जम्मू काश्मीरमध्ये तयार करण्यात आलेलं आहे, विकसित करण्यात आलेलं आहे. तर लव्हेंडर नावाची फुलं असतात तर त्याचं एक फार्म जे आहे ते बनवण्यात आलेलं आहे, लव्हेंडर फार्म. पुढे जाऊया. पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या ऑलिम्पिक खेळामध्ये कोणत्या देशाने, आता हा प्रश्न अवघड म्हणता येईल, अवघड, कारण आपण पॅरिस ऑलिम्पिक मध्ये बऱ्यापैकी गोष्टी वाचलेल्या असतात, पण आपण जी काही मेडल टॅली त्यामध्ये काय बघतो, पहिले 3 क्रमांकावर कोण आहे, 1, 2 आणि 3 कोण आहे. मग त्यानंतर जर आपण बघतो की भारत कितव्या क्रमांकावर, भारताने किती पदकं जिंकली. आता असंही नाही की पहिले 3 क्रमांकाचे देश आपल्याला इथं बघायला मिळते, मग इथं डायरेक्टच मधले ऑप्शन आहे, मग त्यामुळे जपान हे याचं उत्तर आहे. मग जर तुम्हाला हे माहीतच नसेल तर असे क्वेश्चन सोडून देत चला इथून पुढच्या एक्झाम मध्ये, तर जपान हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर 75व्या प्रजासत्ताक दिनी किती पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहे? तर 132 पद्म पुरस्कार जे आहे ते 75व्या प्रजासत्ताक दिन देण्यात आलेले आहे आणि आता 2025ला 139 पद्म पुरस्कार जे आहे ते वितरित करण्यात आलेले. मग आपण जर बघितलं 5 जणांना 132 पैकी पद्मविभूषण पुरस्कार जो आहे तर तो देण्यात आलेला आहे. 17 जणांना पद्मभूषण, 17 जणांना पद्मभूषण आणि त्याचबरोबर 110 जणांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे. मग 5 जणांना पद्मविभूषण मिळाला, त्यामध्ये विजयंती माला बाली, कोनिडेला चिरंजीवी, व्यंकटेश नायडू, बिंदेश्वर पाठक आणि पद्मा सुब्रमण्यम यांचा समावेश आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपनची जी स्पर्धा आहे ती कुणी जिंकलेली आहे? तर आपण जर बघितलं ऑस्ट्रेलियन ओपन जेनिक सिन्नर, पुरुषांमध्ये त्याने डेनियल मेदवेदेवचा पराभव केला. महिलांमध्ये अरिना सबेलेंकाने जिने झेंग क्वेनचा पराभव केला आणि पुरुष दुहेरीमध्ये रोहन बोपन्ना आणि मॅथ्यू
एबडेन याने ही स्पर्धा जिंकलेली आहे, या दोघांनी मिळून. तर हे विजेते होते. मग आपलं जेनिक सिन्नर आपल्याला पाहिजे होतं, अरिना सबलांका पाहिजे होतं. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. आणि त्यानंतर शेवटचा क्वेश्चन आहे बघा, कोणत्या कंपनीला अलीकडे तिच्या सोलार फ्लोअर मिल या नव्या उत्पादनाचं पेटंट मिळालेलं आहे? तर बघा मित्रांनो, सोलार फ्लोअर मिल या नव्या उत्पादनाचं पेटंट जे आहे ते अलीकडे शक्ती पंप्सला मिळालेलं आहे. ते शक्ती पंप इंडिया हे आपलं उत्तर असणार आहे. तर बघा, रेग्युलर तुम्ही जर इयर बुक मधून तयारी करत असाल, इयर बुक मधून, आणि असे जर क्वेश्चन येत असतील मित्रांनो एक्झाम मध्ये, तर तुम्ही समजून घ्या की 8 ते 9 क्वेश्चन टॅकल करू शकता. पण जर तुम्ही डेली करंट अफेअर्स फॉलो करत असाल तर तुमचं हेच प्रमाण 12 ते 14 क्वेश्चन पर्यंत पोहोचू शकतं. एखादा क्वेश्चन आपण असा म्हणूया की जो आउट ऑफ बॉक्स असू शकतो किंवा जो खूपच अवघड असू शकतो, जसं की हा जो क्वेश्चन आहे की कुणी जिंकले 20 गोल्ड, 12 सिल्वर, 13 ब्रॉन्झ. तर असे जे क्वेश्चन आहेत तर ते येऊ शकतात कधी कधी आउट ऑफ द बॉक्स. तर तुम्हाला त्यासाठी प्रिपेअर नाही राहिलं तरी चालेल, पण तुम्ही इयर बुक आणि सोबतच चालू घडामोडी डेली करंट अफेअर्स जे आहे ते सुरू करा, म्हणजे त्याचा बाकी विषयात सुद्धा तुम्हाला फायदा होत जाईल. मग थांबूया आता आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया इथं, चलो बाय बाय, जय हिंद.